महिलांसाठी कुठल्या टेस्ट असतात की ज्या त्यांनी नियमित केल्या पाहिजेत? एक तर आधी टेस्ट नियमित केल्या पाहिजेत, इथून सुरुवात आहे. अर्धे वेळा तर असं होतं की नको बाबा मी नाही टेस्ट करत, उगीच काहीतरी निघतं त्याच्यात, उगीच काहीतरी सेम प्रॉब्लेम हो की नाही, की म्हणजे नको टेस्ट केलं तर उगीच मला हायपोथायरॉइडिझम निघेल त्याच्यात काही, म्हणून अर्धे वेळा तर बायका टेस्ट करत असतात. आपण बायकांना खास हे करतात, आपल्याला ना एक जरा वेगळं ब्रँड बदलून बघू, त्याचे कपडे मला चांगले बसतात, अशा ह्याच्यात आपण वी स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स की नाही अजून माझी साईज मी 32 ची जीन्स घालते, पण आधी जर त्याची कडक जीन्स असलेली कापड असलेली असेल, मग ती थोडं नरम कापड असलेली होते, मग ती स्ट्रेच होते राईट, मग ती कम्फर्ट फिट होते. पण खरं काय झालेलं असतं की आपला पोटाचा गेर वाढलेला असतं, म्हणून ती जी विशित जीन्स बसायची ती आता बसत नाही. पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर की तुमचं वेस्ट सर्कम्फरन्स जे आहे ते पण वाढत नाहीये ना, कारण पोटाभोवतीचं फॅट जेव्हा तुमच्या वाढतं किंवा बेली फॅट जेव्हा वाढतं तर त्याचा डायरेक्ट लिंक असतो विथ युअर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. तुम्हाला कोलॅजन काय, बायोटिन काय, बी कॉम्प्लेक्स घ्या किंवा विटॅमिन सी घ्या, झिंक घ्या, सेलिनियम घ्या, या सगळ्याची कशाची गरज नसते.